नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 36 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे स्टाफ नर्स MPW या पदासाठी इथे भरती होणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे लेखी परीक्षा नसणार आहे। डायरेक्ट मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। NHM 2025 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 36 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव काय आहे MPW स्टाफ नर्स या पदासाठी इथे भरती होणार आहे। बघा, MPW यांच्यासाठी 12 जागा आहेत, स्टाफ नर्स यांच्यासाठी 24 जागा इथे असणार आहेत। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो, प्रेशर आणि अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे। वेतन तुम्हाला 18 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, बघा, खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया ही वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे, मुलाखतीद्वारे तुमची ते निवड केली जाणार आहे। आणि अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, म्हणजे स्वतः जाऊन किंवा पोस्टाने करायचा आहे। डाटा सेंटर सिटी मॉहेल बिल्डिंग, मिराज बाजार 5.8 कॉलेज बस स्टॉप शेजारी, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर इथे ही भरती निघालेली आहे आणि या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे का, तर हो, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्जाची माहिती कशा पद्धतीने भरायची, PDF नोटिफिकेशन कुठून डाउनलोड करायचा, अर्जाचा नमुना, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बघा, ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर। बघा, हा PDF नोटिफिकेशन आहे। पद भरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर MPW या वर्गातील रिक्त पदाची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। बघा, ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे आणि या भरतीबद्दलची सर्व माहिती, पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी, शर्ती ह्या संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। उमेदवारांना अर्जाचा नमुना डाउनलोड करून कागदपत्रासह सक्षम अर्ज हा तुम्हाला तिथे जाऊन द्यायचा आहे, किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा करू शकता। त्यानंतर बघा, आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये इथे माहिती पाहूया। ही फक्त 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर ही भरती होणार आहे। पदाचे नाव, रिक्त पदसंख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, एकत्रित मानधन, आवश्यक अनुभव आणि जातीचा प्रवर्ग, ही संपूर्ण सविस्तर इथे डिटेल दिलेली आहे। पद आहे MPW, यांच्यासाठी 12 जागा आहेत। 12th पास असणं गरजेचं आहे, ते पण सायन्समधून। पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असेल आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। खुला प्रवर्गासाठी 38 वर्ग आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 18,000 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। शासकीय नियमशासकीय अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर SC 2 ST 1 विजय A1 साठी 1
SBCसाठी 1, EWSसाठी 3, ओपनसाठी 4 जागा इथे आहेत. स्टाफ नर्स यांच्यासाठी 24 जागा आहेत. 12th पास विथ GNM BSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. खुला प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि शासकीय निमशासकीयमध्ये जर अनुभव असल्यास तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर SCसाठी 3, STसाठी 3, VJAसाठी 1, NTBसाठी 1, OBCसाठी 6, SCBCसाठी 3, EWSसाठी 4, ओपनसाठी 3 अशा इथे जागा आहेत. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि ही भरती 31/10/2025 पासून 10/11/2025 पर्यंत 10:05 पर्यंत सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. अर्ज हा ईमेलद्वारे प्राप्त केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे. रजिस्टर पोस्टाने ईमेल करायचे आहे किंवा कुरिअरने ईमेल पाठवू शकता. तुम्हाला अर्जाचं ठिकाणसुद्धा इथे दिलेलं आहे. त्या पत्त्यावरती तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज फी सांगितलेली आहे आणि ही फक्त ही जी भरती आहे फक्त 11 महिन्याची कंत्राटी स्वरूपाची भरती आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जी भरती आहे ती तुमची संपुष्टात येणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जे गव्हर्नमेंट शासनाचे नियम आहेत ते काही लागू राहणार नाही आहेत असं सुद्धा इथे सांगलेले आहे. म्हणजे सेवानिवृत्त वेतन वगैरे तुम्हाला इथे लागू राहणार नाही आहे. तुम्हाला इथे कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत. सर्व शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे पाहिजे, सर्व गुणपत्रकं पाहिजे आणि त्यानंतर अंतिम वर्षाचे सुद्धा पदवी प्रमाणपत्र असेल तर ते, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय, आदिवासी राष्ट्रीय प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, 10वी-12वीचे प्रमाणपत्रसुद्धा इथे जोडायचं आहे किंवा जन्मदाखल्याचं प्रमाणपत्र. या सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अर्जाच्या नमुन्यासोबत जोडायचं आहे. ते बी स्वाक्षंकित म्हणजे तुमची खाली म्हणजे सही करायची आणि नावात बदल असेल तर राजपत्र, विवाह नोंदणीपत्र असेल, विवाह झाला असेल ते सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला इथे डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहेत. ही सगळी सूचना आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता. अर्जाचा नमुना दिलेला आहे इथे. अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचा बघा. ही जे PDF आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि हा PDF जो आहे तो म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या. हा जो PDF आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. त्यानंतर यामध्ये जो अर्जाचा नमुना आहे तो डाउनलोड करून तुम्ही तो झेरॉक्स करून घ्या आणि त्यामध्ये काळजीपूर्वक माहिती भरा. तुम्ही तिथेच नियरचे असाल तर तुम्ही स्वतः जाऊन तिथं अर्ज करा. नसेल तर तुम्ही कुरिअरने इथे अर्ज करू शकता. बघा, कंत्राटी पदाकरिता कार्यालयीन अर्जाचा नमुना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर. नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. इथे अलीकडचा फोटो लावायचा आहे. पदाचे नाव, कुठल्या पदासाठी भरताय, MPW नर्स कुठल्या पदासाठी भरताय ते नाव लिहायचं आहे. उमेदवाराचे संपूर्ण नाव, तुमचे वडिलाचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, महिना, दिवसमध्ये टाकायचं आहे. अक्षरामध्ये टाकायचं आहे. वय तुमचं किती दिवस किती महिने होत आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे. राहण्याचा पत्ता बघा, तुमचा ॲड्रेससुद्धा इथे टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक, ईमेल ID सुद्धा गरजेचं आहे टाकणे. तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र आहे का तर होय नाही टाकायचं. जातीचे प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा होय नाही करायचं. जातीचा प्रवर्ग कुठल्या जातीमधून येत आहे, जातीचे नावसुद्धा काय इथे टाकायचं आहे, नमूद करणे. आणि बघा, तुम्ही जातीचा कुठल्या प्रवर्गातून येत आहेत ते टाकणंसुद्धा गरजेचं आहे. धनांकश, तुम्ही जी अर्ज फी आहे ती तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. ती भरून धनांकश क्रमांक टाकायचा इथे. दिनांक, रक्कमसुद्धा, अर्जदार विवाहित आहेत किंवा नाही ते टाकायचं. शैक्षणिक पात्रतासुद्धा इथे तुम्हाला भरायची आहे. तुम्ही काय पास आहात, कोणत्या बोर्डातून पास केलेले आहेत, उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण, टक्केवारी, असं तुमचं 10वी 12वी डिग्री, ग्रॅज्युएट काय आहात तुम्ही ते टाकू शकता. अनुभव कुठून घेतलेला आहे, अनुभव कुठल्या कार्यालयामध्ये केलात त्याचे नाव, धारण केलेले पद, कुठल्या पदावरती तुम्ही काम केलेत, किती वर्ष किती महिने दिवस केलात ते सुद्धा इथे टाकायचं आहे. अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते सुद्धा इथे माहिती द्यायची आहे. त्यानंतर जो हा लेख आहे तो वाचायचा आहे. त्यानंतर ठिकाण, दिनांक, स्वाक्षरी आणि उमेदवाराचे नाव लिहून हा अर्ज इथे भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला
इथे बघा प्रतिज्ञापत्रसुद्धा प्रतिज्ञापत्रसुद्धा भरायचं आहे आणि हा अर्जासोबत जोडायचा. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.